श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात 12 महिने प्रत्येक देवतेला समर्पित आहेत. त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही तितकेच महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना असल्याचे मानले जाते. तसेच या महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे खास व्रत वैकल्य केली जातात. धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा यासोबतच ऐश्वर्य, यश आणि समृद्धी प्राप्त होते. यासाठी दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते. यावर्षी 2 डिसेंबर 2024 पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे. गुरुवारचा दिवस हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे आजच्या दिवशी देवी लक्ष्मीसह भगवान श्री हरी विष्णूंची देखील सेवा उपासना करायची आहे. त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये काही उपाय करायचे आहेत. आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्त्वाचा उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी संध्याकाळी तुम्हाला दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे. दिव्याखाली ही वस्तू ठेवून दिवा प्रज्वलित केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येईल, सर्व दरिद्रता निघून जाईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, दिव्याखाली ठेवलेल्या वस्तूचं नंतर तुम्हाला काय करायचंय, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे. जरी तुम्ही महालक्ष्मीच्या व्रताची पूजा विधी ही सकाळी मांडून ठेवलेली असेल किंवा तुम्ही हे व्रत करत असाल, उपवास करत असाल किंवा नसाल, तरी देखील हा साधा सोपा उपाय तुम्हाला आजच्या दिवशी करता येणार आहे. कारण बघा, आजच्या दिवशी लक्ष्मी तत्व हे 1000 पटीने सक्रिय झालेलं असतं. त्यामुळे तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा अखंड वास राहावा यासाठी हा उपाय आवर्जून करावा व सेवा देखील करावी. कारण प्रत्येकाच्याच घरामध्ये काही ना काहीतरी अडचणी, समस्या ह्या असतातच. ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक अडचणी असतील तर खूप कष्ट करून कमवून आणलेला पैसा घरामध्ये टिकत नाही. तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नाही. नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी तुमची आर्थिक भरभराट होत नाही. तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करता त्यामध्ये तुम्हाला सतत अपयशाचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर तुमच्या मुलांविषयक काही समस्या असतील, मुलाला जसं म्हणावं तसं करिअर किंवा म्हणावी तशी नोकरी मिळावी अशी तुमची खूप दिवसापासूनची इच्छा आहे किंवा तुमचं घर घेण्याचं स्वप्न आहे. घर घेण्याची इच्छा तुम्ही मनामध्ये बाळगून आहात, त्यासाठीचा पैसा देखील आहे. पण बघा, ती इच्छा तुमची काहीही केल्या पूर्ण होत नाहीये आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, पण प्रयत्नांना म्हणावं तसं यश मिळत नसेल, नशिबाची साथ मिळत नसेल, तर आजच्या दिवशी हा उपाय करून बघा. काही विशिष्ट तिथींवरती केलेले उपाय हे शीघ्र फलदायी असतात. म्हणून तुमच्या ज्याही इच्छा, मनोकामना आहेत त्या पूर्तीसाठी, त्यासोबतच तुमच्या घरामध्ये जर खूप नकारात्मकता असेल, जसं की काही घरांमध्ये सगळं काही सुरळीत असतं, पण तरी देखील त्यांच्या घरामध्ये सुख, शांती आणि समाधान नसतं. आणि मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करते की देवी लक्ष्मी ही नेहमी पैशाच्या स्वरूपात नाही, तर सुख, शांतीच्या स्वरूपात देखील आपल्या घरामध्ये नांदत असते. म्हणून आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर करण्यासाठी देखील हा उपाय तुम्हाला करता येणार आहे. कारण लक्ष्मी ही चंचल आहे, तिला टिकून ठेवायचं असेल, स्थिर ठेवायचं असेल तर काही उपाय करावेच लागतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपल्या मूलभूत गरजा भागून थोडाफार पैसा शिल्लक राहिला, त्याच घराकडे लक्ष्मी आकर्षित होते, कारण पैशाला पैसा खेचत असतो. त्याचबरोबर ज्या घरामध्ये सुख, शांती, समाधान आहे त्याच घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होते. त्यामुळे सगळी नकारात्मकता घालवायची असेल आणि जेही तुमच्या मार्गामध्ये येणारे अडथळे आहेत ते दूर करायचे असतील तर आजच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करा. आता हा उपाय तुम्हाला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे. तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं लक्ष्मीचं व्रत करणार असाल, म्हणजे पूजा मांडणी केलेली असेल, तर तुम्हाला संध्याकाळी याचं कथावाचन करायचं असतं. आपल्याकडे जे जे चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणे व समाधान मानणे का महत्वाचे आहे हे भद्रश्रव राजाच्या कथेतून महालक्ष्मीने सांगितले आहे. मार्गशीर्ष गुरुवारी या कथेचे पठण केले जाते. तसेच महालक्ष्मी मंत्र जप करून देवीचे मनोभावे पूजन करण्याचा हा दिवस मानला जातो. तर हा उपाय संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे. संध्याकाळी दिवे लागणीची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ मानली जाते, 6:30 ते 7:30च्या दरम्यान. त्या वेळेमध्ये शक्य नसेल तर 6:30 पासून ते रात्री 11 पर्यंत हा उपाय तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता. जर घरातील स्त्रीची अडचण आज आलेली असेल तर हा उपाय
कोणीही केला तरी चालेल. स्त्री, पुरुष, मुलं, मुली, वयोवृद्ध कोणाकडूनही हा उपाय तुम्हाला करून घेता येईल. पण जर घरामध्ये सुतक किंवा विटाळ असेल तर तुम्हाला हा उपाय चुकूनही करायचा नाही. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे. आजच्या दिवशी फारशी साफ-सफाई केली जात नाही. त्यामुळे दिवे लागणीच्या आधी झाडू वगैरे मारण्याची चूक करू नका. जसं घरामध्ये धूळ आहे ती आपल्या घरातली बरकत आहे. ही धूळ काढण्याचा दिवस असतो अमावास्या. गुरुवारच्या दिवशी विशेषतः मार्गशीर्ष गुरुवारी घरामध्ये दिवे लागणीच्या वेळेस देखील झाडू मारू नये. खूपच तुम्हाला घरामध्ये कचरा झाल्यासारखं वाटत असेल तर तो थोडासा तुम्हाला बाजूला करून घ्यायचा आहे, पण तो घराबाहेर फेकायचा नाही. डस्टबिन देखील तुमच्या घरामध्येच ठेवायचे आहे. आता हा उपाय करण्यासाठी हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि सर्वप्रथम देवघरासमोर यायचं. देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा. धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. तुळशीसमोर आज मार्गशीर्ष गुरुवार असल्याने दिवा लावायचा आहे. हा दिवा शुद्ध गाईच्या तुपाचा असावा. त्याचबरोबर तिथे देखील धूप अगरबत्ती लावून घ्यायची. आता त्यानंतर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताची कथा वाचायची आहे. नैवेद्य आरती वगैरे करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय तिथे बसून करायचा आहे. तुम्ही महालक्ष्मीचं व्रत करत नसाल तर देवघरासमोर बसून हा उपाय तुम्हाला करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. हा दिवा तुम्ही धातूचा घेऊ शकता, म्हणजे तांब्याचा, पितळेचा घेऊ शकता. अगदी चांदीची निरांजनी देखील घेतली तरी चालेल किंवा तुम्ही मातीची पंती देखील या उपायासाठी वापरली तरी हरकत नाही. आता तो दिवा स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. उपायासाठी तुपाचाच वापर करायचा कारण हा लक्ष्मी प्राप्तीसाठीचा उपाय आहे. त्यामुळे शुद्ध गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप वापरलं तरी चालेल, पण त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची. आता या दिव्यामध्ये तुम्हाला एक फुलवात घालायची आहे. फुलवातीचं वरचं टोक कुंकवाने लाल करायचं. फुलवातीचं वरचं टोक हे वरच्या दिशेने असल्याने ती ईश्वरीय दिशा मानली जाते, म्हणून या उपायासाठी फुलवातच घ्यायची आहे. आता हा दिवा तुम्ही तयार केलेला आहे. आता या दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेट नसेल तर तुम्ही 2 जोड विड्याची पानं घेऊ शकता. तर जे तुम्ही घेतलेलं आहे त्यावरती तुम्हाला सगळ्यात आधी थोडीशी हळद घ्यायची, ती पाण्याने ओली करायची आणि या हळदीच्या पेस्टने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. गुरुवारच्या दिवशी आपण तसंही हळदीचे अनेक उपाय करत असतो. त्यामुळे हे स्वस्तिक काढायचं. मधोमध 4 बिंदू आणि साईडला 2 उभ्या रेषा काढायच्या आहेत. स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपल्याला दिव्याखाली जी वस्तू ठेवायची आहे त्यासाठी आपल्याला थोडीशी चणा डाळ घ्यायची आहे. बघा चणा डाळ ही पिवळ्या रंगाची असते, तर अख्खे चणे नाही तर चणा डाळ जी असते पिवळ्या रंगाची ती घ्यायची आहे. ती या प्लेटवरती पसरून घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला हळदी-कुंकू अर्पण करायचं. त्यावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. दिवा ठेवल्यानंतर दिव्याला प्रज्वलित करायचं. हळदी-कुंकू, अक्षता अर्पण करायच्या, धूप ओवाळून एखादं फूल अर्पण करायचं आहे. आता या दिव्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला 2 वस्तू घ्यायच्या आहेत, ज्यामध्ये 2 फूल असलेल्या लवंगा आणि एक विलायची आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे. या दोन्ही वस्तू हातामध्ये पकडून आपल्याला श्री महालक्ष्मी अष्टकमचं 1 वेळा पठण करायचं आहे. हे महालक्ष्मी अष्टकम महालक्ष्मीच्या व्रताच्या पोथीमध्ये दिलेलं आहे. ती पोथी तुमच्या घरात नसेल, तुम्ही हे व्रत करत नसाल, तर तुम्ही YouTubeवरती लावून देऊ शकता किंवा Googleवरती सर्च केलं तर तिथून तुम्ही ते पठण करायचं आहे. एवढी सेवा करून झाल्यानंतर ती लवंग आणि वेलची तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. हा दिवा जोपर्यंत तूप आहे तोपर्यंत जळत राहील. दिवा आपोआप शांत होईल. साधारण अर्धा तास जरी दिवा सुरू राहिला तरी पुरेसा आहे. त्यानंतर तो शांत झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे करायची. त्यानंतर जिथे आपण हा दिवा ठेवलेला आहे तिथून तो दिवा उचलायचा आहे. दिव्यामध्ये घातलेल्या वस्तू सर्व काढून घ्यायच्या. ज्यामध्ये असलेली लवंग आणि वेलची सोबतच दिव्याची अर्धवट जळालेली वात आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे. दिव्याखाली आपण जी हरभऱ्याची डाळ ठेवली होती ती आपल्याला आपल्या हरभऱ्याच्या डाळीच्या डब्यामध्ये टाकायची आहे. थोडीशी डाळ आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे, म्हणजे त्यामध्ये तुम्ही थोडासा वाढवा करायचा आणि ती गाईला खाऊ घालायची आहे. थोडीशी डाळ तुम्ही पक्ष्यांना देखील टाकू शकता. तर असा हा उपाय आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी नक्की करून बघा. हरभऱ्याची डाळ ही भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.